नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. बघा, बरेचसे विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की मराठी आणि इंग्रजी व्याकरण याच्यावर सुद्धा टॉपिक वाईज कोणकोणते प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत त्यावर व्हिडिओ बनवा, त्यावर डिस्कशन करा. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज मराठी व्याकरण, जो की अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, MPSC असेल, कंबाईनचे एक्झाम्स असतील, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर मराठी व्याकरण हा घटक आहे. आणि हा विषय मित्रांनो एक सोपा विषय आहे, पैकीच्या पैकी मार्क्स देणारा विषय आहे. त्यामुळे आपल्याला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घेता येईल या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत या आपल्या पहिल्या टॉपिकला, तो म्हणजे वर्णमाला. आपण याच्या आधीचं भाषा, लिपी आणि व्याकरण याच्यावरील प्रश्न मी घेतलेले आहेत. तो व्हिडिओ मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. आता हा दुसरा टॉपिक आपला या ठिकाणी चालू आहे. आपल्याला 100 प्रश्न, म्हणजे खरं म्हणजे 200 प्रश्न आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी या लेक्चरमध्ये घेणार. परंतु ते 200 असे आहेत की एकच प्रश्न 4-4 वेळेस आलेला आहे. त्यामुळे ते 100 प्रश्न असं मी याला शीर्षक दिलेलं आहे, जे पुन्हा पुन्हा येत आहेत. हे जर तुम्ही केलं मित्रांनो हे लेक्चर, तर वर्णमालेवरील तुमचा एकही प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही, याची या ठिकाणी हमी मी देतो. तर बघा, आपण सुरुवात या ठिकाणी करतो आहोत. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संयुक्त व्यंजन. क्ष आणि ज्ञ हे काय आहेत, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो, क्ष आणि ज्ञ जर बघितलं, आता इथे नीट लक्ष द्यायचं आहे. पाय मोडलेला आहे, क्षचा सुद्धा पाय मोडलेला आहे आणि ज्ञचा सुद्धा पाय मोडलेला आहे. हे काय आहेत या ठिकाणी? संयुक्त व्यंजन आहेत. पहिलाच मुद्दा असतो मित्रांनो, संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर याच्यातला फरक बऱ्याच जणांना कळत नाही. ओके, हेच जर क्ष मी असं लिहिलं, पाय न मोडता लिहिलं, तर ते जोडाक्षर होऊन जातं. पाय मोडून लिहिलं तर ते संयुक्त व्यंजन होतं. कारण की संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं? एक व्यंजन अधिक दुसरं व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. म्हणजे एक क्ष जर बघितलं तुम्ही, तर क अधिक क, पाय मोडलेला क अधिक पाय मोडलेला क्ष बरोबर हा क्ष बनतो आहे. परंतु मित्रांनो, हा क अधिक क्ष अधिक जर याच्यामध्ये जोडला तर तो असा क्ष होणार, ज्याचा पाय मोडलेला नसणार. हे झालं जोडाक्षर. जर स्वर त्याच्यामध्ये मिक्स झाला तर जोडाक्षर, आणि फक्त 2 व्यंजन असेल तर ते काय? संयुक्त व्यंजन. नावातच आहे, संयुक्त व्यंजनामध्ये फक्त व्यंजन असणार आणि जोडाक्षर, अक्षर म्हणतोय आपण, जोडाक्षर, अक्षरामध्ये शेवटी येणार, स्वर येणार, हे लक्षात घ्या. आता पुढे या ठिकाणचा पुढचा मुद्दा आहे संयुक्त स्वर कोणते, अशा स्वरूपाचा प्रश्न आला होता. काय? ये आणि आई हे स्वरूप संयुक्त स्वर आहेत मित्रांनो. य, आता हा य फार फसवणारा आहे. याला काना मात्रा काहीही नाहीये, उकार नाहीये, मग याला संयुक्त का म्हणतो आपण? हा महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. तर या ठिकाणी अधिक ई याच्यापासून हा य बनतो आहे, हे लक्षात घ्या. ऐ ऐ असं त्याचा उच्चार आहे. आणि तो जो पुढचा आई आहे ना मात्र्यावाला, तो म्हणजे आ अधिक रस्व किंवा दीर्घ ई. त्याच्यामुळे ये आणि ऐ हे संयुक्त स्वर आहे. इथे एक मुद्दा लक्षात ठेवा. आता इतर मी थोडंसं अवांतरही तुम्हाला विचारत चालेल की संयुक्त स्वर एकूण मराठीमध्ये किती आहेत. ओके, संयुक्त स्वर किती आहेत मला सांगायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. ज्यांनी आपले मराठी व्याकरणाचे लेक्चर्स बघितलेले आहे त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता येतील. ज्यांनी बघितलेले नाहीये, ज्यांचा अभ्यास नाहीये, त्यांच्याकडून मला अपेक्षित नाही. ये आई मी तुम्हाला 2 संयुक्त स्वर सांगितलेले आहे, आणखी 2 संयुक्त स्वर आहेत ते मला सांगायचे आहे. त्याची चर्चा होणारच आहे पुढे, परंतु तरीही ज्यांना माहीत असेल, ज्यांचा अभ्यास आहे, त्यांच्यासाठी हा प्रश्न. पुढचा मित्रांनो मुद्दा या ठिकाणचा आहे तो म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत. हा एक थोडासा वादाचा मुद्दा होऊ शकतो. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासत असाल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी उत्तर 48 भेटेल. तुम्ही मोरावाळंबे सरांचं आता लेटेस्ट पुस्तक आवृत्ती बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर 50 भेटेल. परंतु तुम्ही जर GR बघितला मित्रांनो 2009चा, 6 नोव्हेंबर 2009ला नवीन GR आलेला आहे आधुनिक वर्णमालेचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते विशेष संयुक्त व्यंजन जे क्ष आणि ज्ञ आहे ते मिक्स जर आपण केली तर 52 असं उत्तर येतं. त्यामुळे माझा सल्ला असेल, तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहे वर्णमालेमध्ये, तर तुमच्या समोर जर मध्ये समजा 48, 49, 50 आणि 52 असे ऑप्शन्स असतील तर यावेळेस तुम्ही उत्तर 50 द्या, बरोबर. कारण की मोरावाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला मुद्दा आहे. यांचं म्हणणं आहे की संयुक्त व्यंजन या वर्णमालेत येत नाही. परंतु माझं वैयक्तिक मत, मी जी वर्णमालेचा GR अभ्यासलेला आहे त्याच्यावरचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे चॅनलला याच्या आधी,
वर्णमालेचा जो जी आर आहे आधुनिक वर्णमालेचा, माझ्या मते ते संयुक्त विशेष संयुक्त व्यंजने जे आहे क्ष आणि ज्ञ ते वर्णमालेमध्ये समाविष्ट आहे. मला असं वाटतं की 52 वर्ण आहेत, परंतु मोरावाळंबे यांच्या पुस्तकात 50 वर्ण दिले आहे. जर असे ऑप्शन असतील तर माझं मत आहे की 50ला तुम्ही फॉलो करा. जर त्या ठिकाणी 50 ऑप्शन नसेल, 48 आणि 52 दोन ऑप्शन असेल तर मात्र 52. पण याच्यानंतर तुम्हाला कधीही प्रश्न आला तर 48 हे उत्तर कधीच देऊ नका. आणि उत्तरामध्ये जर 50 आणि 52 असेल तर माझं मत आहे 50ला प्राधान्य द्या. मला वैयक्तिक माझं हृदय सांगते की 52 असलं पाहिजे, परंतु मोरावाळंबे म्हणतात की 50 असलं पाहिजे. मग आपण ते 50ला जाऊया. ओके. दुसरा तुम्हाला इथे प्रश्न असाही विचारला जाईल की मराठी वर्णमाला जी आहे, पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये किती वर्ण होते? पारंपरिक म्हणतोय मी. 2 शब्द जर असेल, पारंपरिक म्हटलं गेलं तर मग 48 उत्तर द्यायचं आहे. आधुनिक म्हटलं गेलं तर मग 50 उत्तर द्यायचं आहे. ओके. आणि 50 जर ऑप्शनच नसेल, तर 52 आणि 48 दोन ऑप्शन असेल आधुनिक वर्णमालेसाठी, तर मग 52 उत्तर द्यायचं आहे. असा थोडासा तो घोळ आहे, परंतु नीट समजून घेतला, वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. आता पुढे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे उच्चार स्थानं. बघा, ही उच्चार स्थानं फार महत्त्वाची आहे. उच्चार स्थानानुसार वर्णाचं हे ओळखायचं आहे. उच्चार स्थान हे आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. याचे शॉर्टकट्स इतके जबरदस्त आपण बनवलेले आहे, तुम्ही त्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आता या ठिकाणी विचारलं गेलं होतं की क ख हे कोणते वर्ण आहे, अ आ कोणते वर्ण आहे, तर हे कंठ्यवर्ण आहेत. मित्रांनो, याच्यावर मी शेवटी बोलणार आहे त्याच्या शॉर्टकट्सवर. कंठ्यवर्ण. ओके. कंठ्यवर्णामध्ये सरळ लक्षात ठेवायचं. आता याच्यावर आणखी प्रश्न येत जातील तेव्हा तुम्हाला क्लिअर व्हावं म्हणून इथे सांगतो आहे. कंठ्यवर्ण म्हणलं की अ आ हे 2 स्वर लक्षात ठेवायचे. कंठ म्हणजे गळ्यातून उच्चार होतो. ओके. आणि पुढे क ची पूर्ण ओळ, क ख ग घ ग. ओके. क ख ग घ ग, हे जे ड सारखं ग असतं ना ते ग, क ख ग घ ग, ती पूर्ण ओळ. हा अ आ आणि पुढे ह. ओके. ह हा सुद्धा त्याच्यामध्ये एक वर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हे कंठवर्ण. त्याच्यानंतरचा प्रश्न या ठिकाणचा होता की तालव्य आणि दंत तालव्य. मित्रांनो, यावर सातत्याने प्रश्न आहे. इथे तुम्हाला विचारलं गेलं होतं की ज कोणता वर्ण आहे, ई कोणता वर्ण आहे, असे प्रश्न आलेले आहे. तर ते तालव्य आहे. बघा, आता कंठचं तुम्हाला जसं सांगितलं मी, पहिली ओळ लक्षात ठेवा, स्वर पहिले 2 स्वर आणि कचट तपमधील पहिली ओळ. आता इथे तालव्य आलं की तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, नीट पाठ करून ठेवा. याच्यावर मी एक वेगळं लेक्चर पुन्हा एकदा बनवणार आहे, परंतु इथे जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवा. तालव्यमध्ये ताईचं यश हे शॉर्टकट लक्षात ठेवा मित्रांनो. काय? ताईचं यश. तुम्ही म्हणाल काय आहे ताईचं यश? आता बघा, इथे बरेचसे मित्र ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे चांगलं कळेल. ज्यांनी मोरावाळंबे वाचलेलं आहे, बाळासाहेब शिंदे वाचलेलं आहे, किमान मराठी व्याकरण 2 ते 3 वेळेस ज्यांनी वाचलेलं आहे, त्यांच्या सगळं हे डोक्यात घुसणार. त्यांना हे अत्यंत चांगलं वाटणार शिकवलेलं. परंतु ज्याला मराठी व्याकरण काय आहे, फक्त मराठी व्याकरण एवढा शब्द माहीत आहे आणि जो हवेत आहे की खूप सोपं आहे मराठी व्याकरण, वाचायचा पत्ता नाही, त्याच्या हे लेक्चर काही कामाचं नाही आहे. त्याचे सगळं डोक्यावरून जाईल. त्याच्यामुळे त्याने आधी ते पुस्तक वाचावं. आधी मी जे काही तुम्हाला टीचिंग केलेलं आहे, वर्णमालेबद्दलचे व्हिडिओज टाकलेले आहे ते आधी बघा. ती प्लेलिस्टमध्ये आहे आपल्या खाली, मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी व्याकरणाचं प्लेलिस्ट शोधा, त्याच्यामध्ये वर्णमाला, आधुनिक जी आर सगळे व्हिडिओज आहेत ते बघा. नंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन होईल की बाबा प्रश्न कशा स्वरूपाचे येत आहेत, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येत आहेत. ताईचं यश कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? ता म्हणजे तालव्य. काय उच्चारस्थान काय? ता म्हणजे तालव्य. ई म्हणजे काय? ई म्हणजे ई, हे 2 स्वर लक्षात ठेवायचे. ऱ्हस्व ई, दीर्घ ई तालव्यमध्ये येतात. ई ई. ताईचं च म्हणजे काय? च ची पूर्ण वळ, च छ ज झ न, च छ ज झ न, च छ ज झ न, हे तालव्यमध्ये येतं आहे. ओके. तालव्य. आणि याच्यामध्ये ते य युक्त येते. च छ ज झ न. तालव्य म्हणलं की य युक्त, दंत तालव्य म्हणलं की अयुक्त. ओके. हे ज्यांनी लेक्चर केलेलं आहे त्यांना कळेल अयुक्त काय असतं आणि य युक्त काय असतं. ओके. या ठिकाणी ताईचं यश, यश हे 2 शब्द पुन्हा शेवटी जोडलेले आहे मी ते शॉर्टकटमध्ये. यश म्हणजे काय? तर य हा वर्ण सुद्धा तालव्यमध्ये येतो आणि श सुद्धा तालव्यमध्ये येतो. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, तालव्य उच्चार स्थान लक्षात ठेवायचं असेल तर ताईचं यश लक्षात ठेवा. तावरून तालव्य, ईवरून ई आणि यश जे आहे त्याच्यावरून य आणि श. ताईचं, च वरून च ची पूर्ण वळ. ओके. तालव्य वर्णे तुमच्या लक्षात येत आहेत, कारण की तुम्ही असे वेगळ्या पद्धतीने ते पाठ करण्यात मला वाटतं खूप वेळ जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे ऱ्हस्व स्वर. ई हा स्वर कोणता आहे विचारला गेला होता तुम्हाला. ऱ्हस्व स्वर. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, मराठीमध्ये किती ऱ्हस्व स्वर आहेत, कोणकोणते ऱ्हस्व स्वर आहेत? ओके. तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला उत्तर द्या खाली, कोणकोणते ऱ्हस्व स्वर आहेत शिकवलेले आहे. कारण की इथे जर मी तुम्हाला सगळं सांगत बसलो
तर मग ते खूप मोठा व्हिडिओ तो लेक्चर होऊन जाईल ते मोठं, की बाबा हे शिकवणंच वर्णमाला हा टॉपिकच शिकवून होईल तुम्हाला तो. त्याच्यामुळे मला प्रश्न विचारायचे आहे, हा प्रश्नांचा सराव आहे. ओके, मी तुम्हाला इथे प्रश्न विचारत चालतो. माझं ज्या मुलांचा, ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांचा अभ्यास नाहीये त्यांनी आधी पुस्तक वाचायचं, वर्णमाला हा टॉपिक वाचायचा, त्याच्यानंतर वर्णमालेवरचा व्हिडिओ बघायचा आणि नंतर हे लेक्चर बघायचं. ओके, तर या ठिकाणी हा रस्वसूर इथे एक सांगितलेला आहे. मराठीमध्ये 5 रस्वसूर आहेत. ते कोणकोणते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे वर्णप्रकार. मित्रांनो, वर्णप्रकारामध्ये हा महाप्राण वर्ण आहे. कोणता? हा महाप्राण वर्ण आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला आहे, बाबा महाप्राण वर्ण कोणता. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, मराठीमध्ये एकूण किती महाप्राण वर्ण आहेत आणि किती अल्पप्राण वर्ण आहे. महाप्राणची व्याख्या जर तुम्हाला बघायची झाली तर आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा चा उच्चार जो आहे तो असा दीर्घ श्वास घेऊन त्या ठिकाणी केला जातो. कोणत्याही शब्दाचा उच्चार ज्याच्यामध्ये असेल किंवा इंग्रजीमध्ये यच येत असेल त्याची स्पेलिंग लिहिताना, तर त्या ठिकाणी महाप्राण तो वर्ण असतो. ते लक्षात घ्या. किती महाप्राण आहेत मराठीत आणि किती अल्पप्राण आहे ते मला सांगायचं आहे. पुढे मित्रांनो, कठोर वर्ण कोणता असं विचारलेलं होतं. ओके, आणि उत्तर दिलं आहे क. आता इथे तुम्ही जेव्हा वर्णमाला बघतात तेव्हा एक ओळच लक्षात ठेवायची, क च ट त प, कचट तप. काय? कचट तप, खचट थप, गजड दब, घजड धब, ग ग ग ग. ओके, अशा पाठच करून ठेवा असते. कचट तप, गजड दब, घजड धब, अशा स्वरूपाच्या त्या 5 ओळी पाठ करून ठेवायच्या. आता याच्यामध्ये कठोर वर्ण तुम्ही इथे क बघितलं. क आणि ख जे आहे, पहिल्या 2 ओळी ज्या आहेत त्या कठोर आहेत. त्याच्यानंतरच्या 2 ओळी ज्या आहे, क ख ची ओळ कठोर आहे, ग घ ची ओळ मृदू आहे आणि नंतरचा अनुनासिकाची ओळ सुद्धा मृदू आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे कठोर मृदू वर्ण या ठिकाणी आहे. ते तुम्हाला मग त्या ओळीमधलं क ची ओळ आली, त्या ओळीतला कोणताही जर वर्ण आला तर तो कठोर वर्ण, ख च्या ओळीतला कोणताही वर्ण कठोर वर्ण. पुढे ग च्या ओळीतला कोणताही गजड दब मृदू वर्ण, घजड दब मृदू वर्ण. पुढे न न न न न जे अनुनासिक आहे ते सुद्धा सगळे मृदू वर्ण. ओके, त्याच्यानंतर मग खाली पुन्हा हे स्पर्श व्यंजन झाल्यानंतर खाली जे श श स हे जे 3 वर्ण आहेत ते सुद्धा कठोरमध्ये येतात. इकडे ह ळ आणि य र ल व हे जे आहेत ते सगळे मृदू वर्णामध्ये येतात. तेही या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीची थोडी कन्सेप्ट आहे, नीट माहीत असली पाहिजे. पुढे अर्धस्वर. मित्रांनो, पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न, मराठीमध्ये किती अर्धस्वर आहेत? 4. अर्धस्वरांना अर्धस्वर का म्हणतात? कारण याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर, व्यंजनांचा कठोरपणा आणि स्वरातला जो मृदूपणा आहे या दोघांचा संगम झालेला असतो, म्हणून त्यांना आपण अर्धस्वर म्हणतो. अर्धस्वर येरलव हे आहेत. कोणते? येरलव. आणि इथे प्रश्न दुसरा येतो, मग येरलव कशापासून उत्पन्न झाले आहे? तर इ रू रू, य हा ई पासून, र हा रू पासून, ल हा रू पासून आणि व हा ऊ पासून. तर तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे आहेत. पुढे बघा, ओष्ठ्य. इथे विचारलं गेलं होतं की प हे वर्ण कोणत्या गटातील आहे, कोणता त्याचं उच्चारस्थान कोणतं आहे? तर ओष्ठी. मित्रांनो, ओष्ठी लक्षात ठेवायचं आहे. याची एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे शिकवलेलं आहे, ज्यांनी पाहिलंय त्यांच्या लक्षात येईल. ओष्ठीची जी शॉर्टकट आहे त्याला आपण उष्टा उपमा अशा स्वरूपाचं ते शॉर्टकट बनवलेलं आहे. उष्टा म्हणजे ओष्ठी. त्याच्यामध्ये उपमा मधला ऊ जो आहे ना, त्याच्यावरून ऊ, रस्व ऊ, दीर्घ ऊ, ऊ ऊ, प वरून प फ ब ब म, प फ ब ब म, म्हणजे ऊ हे 2 स्वर आणि प फ ब ब म ही पूर्ण ओळ हे कशात येणार आहे? ओष्ठ्य वर्णामध्ये येणार आहे. अशा पद्धतीने ओष्ठ्य मधलं काही आलं की ऊ आणि प फ ब ब म ही ओळ असेल तर त्यांचं उच्चारस्थान कोणतं आहे? ओष्ठ्य. उष्टा उपमा लक्षात ठेवा. उष्टा उपमा. मित्रांनो, अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी सांगणार नाही. या जर व्यवस्थित केल्या तर तुम्ही परफेक्ट आहे. पुढे 2 व्यंजने एकत्र येतात त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त व्यंजने. म्हणजे संयुक्त व्यंजन जर तुम्हाला त्याचं सूत्र बनवा म्हटलं तर काय बनवणार तुम्ही? व्यंजन अधिक व्यंजन, याला काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. मग मित्रांनो, अक्षर कशाला म्हणायचं? अक्षर कशाला म्हणायचं? व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर जर या ठिकाणी असेल तर त्याला काय म्हणायचं? अक्षर म्हणायचं. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी होता की घोष व्यंजन कोणतं आहे? तर या ठिकाणी हे घोष व्यंजन आहे अशा स्वरूपाचा प्रश्नाचं उत्तर इथे दिलं होतं. इथे बघा, घोष वर्ण आणि अघोष वर्ण असा सुद्धा एक वर्णांचा प्रकार पडत असतो. त्याच्यामध्ये नाद वर्ण अशा स्वरूपाचे ते प्रकार आहेत, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. मित्रांनो, येथे लक्षात घ्या, जे घोष वर्ण आहे ते आपण मृदू व्यंजनांना म्हणतो. घोष किंवा नाद वर्ण असं मृदू व्यंजनांना या ठिकाणी म्हटलं जात असतं. तर जी कठोर व्यंजन आहेत, म्हणजे तुम्हाला बघा, कठोर व्यंजन तुम्हाला सांगितलेले आहे मी. क ख ची जी ओळ आहे ना, पूर्ण क ची ओळ आणि ख ची ओळ ती काय आहे? त्या ठिकाणी कठोर व्यंजनाची आहे. कठोर व्यंजनांनाच आपण काय म्हणतो आहे?
श्वास वर्ण किंवा अघोष वर्ण. पुढे मृदू व्यंजन आहे ज्यांना आपण नाद किंवा घोष वर्ण म्हणतो. क ख ग घ हे मृदू व्यंजन आहेत, ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कठोर वर्ण आणि मृदू वर्ण त्यांच्यासाठीची विविध नावं. कठोर वर्णामध्ये तुम्हाला मी सांगितलं क ख ग घ ग हे जे आहे याच्यामधलं कचड तप गजड दब हे कठोर वर्ण आहेत. कचड तप खचड थप सॉरी हे बघा कठोर वर्णामध्ये तुम्हाला क ची पूर्ण ओळ ख ची पूर्ण ओळ लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यासोबत खाली श श स हे 3 वर्ण अशा स्वरूपाचे तुम्हाला कठोर वर्ण लक्षात ठेवायचे आहे. एक मोजले जर तर 13 वर्ण हे कठोर आहेत मराठीमध्ये. पुढे मृदू वर्ण लक्षात ठेवायचे. मित्रांनो मृदू वर्णामध्ये तुम्हाला ग ची पूर्ण ओळ लक्षात ठेवायची आहे उभी. ओके. गजड दब. त्याच्यानंतर घ ची पूर्ण ओळ लक्षात ठेवायची आहे घजड दब. आणि पुढे अनुनासिकाची पूर्ण ओळ न न न न म ग न न न म ती पूर्ण ओळ. अशा पद्धतीचे ते 5 त्रिक 15 आणि पुढे ह 16वा येरलव 20 आणि ळ हा 21 अशा पद्धतीचे ते वर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मृदू आणि कठोर वर्ण. ओके. पुढे आपण या ठिकाणी जाऊया. पुढचा प्रश्न होता की अंत्यस्वराचा पूर्ण उच्चार आहे असा शब्द ओळखा. आणि त्या ठिकाणी गृह हा शब्द दिला होता. गृह असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हा अंत्य शब्द काय आहे या ठिकाणी ह आहे. याचा उच्चार पूर्ण होतो आहे. बघा 2 अक्षरी शब्द असेल तर अंत्य स्वर जो आहे त्याचा उच्चार पूर्ण होत असतो. हे एक गृहीतक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न होता की मूर्धन्य वर्ण ओळखा. याच्यावर विविध स्वरूपाचे प्रश्न आले आहेत. त्यामध्ये ट वर प्रश्न आला आहे, ठ ठ रू वर प्रश्न आलेला आहे. आता मूर्धन्य वर्ण बघा ज्यांचा उच्चार मूर्धेमधून होतो. ओके. मूर्धेमधून त्यांना आपण मूर्धन्य म्हणतो. आता मूर्धा काय आहे, तालू काय आहे, कंठ काय आहे, जीभ काय आहे, ओठ काय आहे हे सगळं मी लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. मूर्धन्य वर्णाचं शॉर्टकट इथे फक्त तुम्ही जर एक लक्षात ठेवलं तर मला वाटतं तुमचा इथलचं सगळे प्रश्न याच्यावरचे बरोबर येतात. मूर्धन्यवर काहीही प्रश्न येऊ द्या तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे रूट रस्यळ. काय रूट रस्यळ. रूट म्हणजे काय मित्रांनो, रू हा स्वर मूर्धन्यमध्ये येतो. ट ची पूर्ण ओळ मूर्धन्यमध्ये येते. ट ठ ड ढ न ट ची पूर्ण ओळ मूर्धन्यमध्ये येते. आणि 3 इतर वर्ण र श ळ हे वर्ण मूर्धन्यमध्ये येतात. म्हणजे आता जर तुम्हाला काही विचारलं रूट रस्यळ लक्षात ठेवा, मूर्धन्याचा विषय संपला. ओके. पुढे ओष्ठ्य वर्ण. आता तुम्ही चुकणार आहात का, उष्टा उपमा तुम्हाला आठवेल. उष्टा उपमा उप प वरून प प ब ब म ते याच्यामध्ये येणार. पुढचे कन्सेप्ट इथे आहे विजातीय स्वर. ऊ य अशी जोडी दिली होती. स्वर ओळखा. बघा मित्रांनो ऊचं उच्चारस्थान काय आहे, उष्टा उपमा तुम्हाला माहित आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ऊ ऊ हे काय आहे, ओष्ठ्य आहे. आणि ये जर बघितलं तुम्ही ये आई अ वरून तो कंठ त्या ठिकाणी येतो. म्हणजे दोघांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे. ज्या 2 शब्दांचं स्वरांचं किंवा व्यंजनांचं उच्चारस्थान जे आहे स्वरांचं थोडक्यात वेगळं असतं त्याला आपण विजातीय स्वर म्हणतो. ज्या स्वरांचं उच्चारस्थान एकच असतं त्याला आपण सजातीय स्वर म्हणतो. त्यावरचा हा प्रश्न आहे. पुढे अल्पप्राण आणि महाप्राण. आपण आत्ताच बघितलं, तुम्हाला विचारलंय मी महाप्राण किती आहेत मराठीमध्ये, नक्कीच तुम्हाला माहीत असणार आहे, तोंडपाठच असलं पाहिजे. महाप्राण तुम्ही सांगितलं असेल वर, काही जणांना येत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. मराठीमध्ये 14 महाप्राण आहेत. या ठिकाणी विचारलं होतं क आणि ग हे काय आहेत, तर हे अल्पप्राण आहेत. मित्रांनो आता तुमच्या समोर आहे क ख ग घ. ओके. यांची ओळी मग कचडतप खचडतप गजडदब घजडदब. ही जी क ची ओळ आहे ना याचे सगळ्यांचे जर तुम्ही स्पेलिंग्स बघितल्या, के ख ची स्पेलिंग काय येईल के याची, ज्या स्पेलिंगमध्ये एच येतं आहे ना मित्रांनो ते सगळे काय आहे महाप्राण. आता हे महाप्राण उच्चारण्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला जास्त श्वास घ्यावा लागतो, तो एक त्याच्या मागचा मुद्दा आहे. ह युक्त उच्चार असतो ते सगळे महाप्राण आहे. ह नसलेला उच्चार असतो ते सगळे अल्पप्राण आहे. म्हणजे क ची ओळ पूर्ण अल्पप्राण आहे, ख ची ओळ पूर्ण महाप्राण आहे, ग ची ओळ पूर्ण अल्पप्राण आहे, घ ची ओळ पूर्ण महाप्राण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अल्पप्राण आणि महाप्राण याच्यामधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी प्रश्न विचारला की मराठीमध्ये महाप्राण किती आहेत तर तुम्ही 14 सांगणार. 14. मग 14 कोणते, तर सरळ आहे ख ची पूर्ण वेळ ख छ ठ थ फ हे 5, घ ची पूर्ण वेळ घ झ ढ ध भ हे 5, 5 आणि 5 किती झाले 10. आणि त्याच्यानंतर जे श
श, स आणि ह हे 4, 10 आणि 4 14. मित्रांनो या ठिकाणी 14 महाप्राण आहेत. आणि मग अल्पप्राण जर तुम्हाला विचारले गेले तर तुमच्या समोर सरळ आहे क ची ओळ, क चढतप, ग ची ओळ, गजडदब किती झाले 10 या ठिकाणी झालेले आहे. त्याच्यानंतर अनुनासिक ग न न म किती झाले 10 आणि 5 15 झालेले आहे. अल्पप्राण सांगतोय मी. त्याच्यानंतर यरलव, यरलव हे जे हे आपण अर्धस्वर म्हणतो ते सुद्धा अल्पप्राण आहे, 19 झाले. आणि एक स्वतंत्र वर्ण ळ हा 20. म्हणजे मित्रांनो 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे भेटतात. मराठीमध्ये 14 महाप्राण वर्ण आहेत तर 20 हे अल्पप्राण वर्ण आहेत. हे तुम्हाला इथे नीट लक्षात ठेवावं लागतं. आता आपण पुढे जातो आहे. अनुनासिकांना काय म्हटलं जातं किंवा परसवर्ण कशाला म्हटलं जातं अशा संबंधातला हा प्रश्न आहे. बघा अनुनासिकांना परसवर्ण असं म्हटलं जातं. हे तुम्हाला इथे नीट लक्षात ठेवायचं आहे. का म्हणतात अनुनासिकांना परसवर्ण? समजा तुम्हाला मी म्हटलं बाबा तंटा हा शब्द या ठिकाणी लिहिला मी. काय लिहिला? तंटा. आता इथे वरती हा जो टिंब तुम्ही बघता आहात, तंटा या शब्दामध्ये तुम्ही जर इथे वरती बघितलं तर हा अनुस्वार आहे. ओके. आता या अनुस्वारा व्यतिरिक्त अनुस्वार काढून हा शब्द जर लिहायचा झाला तर तो असा लिहावा लागणार तुम्हाला, टंटा. तंटा इथे न बाणाचा न आणला. हा कुठून आला मित्रांनो? हा जो ट आहे ना, ट ठ ड ढ न, याच्यातला शेवटचा अनुनासिक काय केला आपण इथे घेतलेला आहे, तंटा. ओके. पुढे तुम्हाला मी म्हटलो समजा दुसरा शब्द आहे या ठिकाणी आपण म्हणलो भांडण. भांडण त्या ठिकाणी जर तुम्ही भांडण हा शब्द आहे याच्यावरचा हा अनुस्वार काढून टाकायचा झाला तर काय करणार तुम्ही? भांडण ड ढ ड ढ न, भांडण अशा स्वरूपाचं ते लिहिणार. म्हणजे परसवर्ण आपण तो अनुस्वार हा याच्या स्वरूपात लिहू शकतो, अनुनासिकाच्या स्वरूपात, म्हणून त्याला आपण परसवर्ण असं म्हणत असतो. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी आलेला होता तो म्हणजे प वर्गातील अनुनासिक ओळखा. मित्रांनो सरळ तुम्हाला सांगितलेलं आहे मी, ही ओळ तर तुम्हाला पाठच करायची आहे. क च ट त प. ओके. क चढत प, मग क ख ग घ ग, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. प्रत्येकाचा जो 5वा वर्ण आहे त थ द ध न, या ठिकाणी समजा न नळाचा आहे, इथे न बाणाचा आहे, इथे हा त्र सारखा दिसणारा न आहे, त्याच्यानंतर वरती ड सारखा दिसणारा हा ग आहे. हे जे 5वे वर्ण आहेत मित्रांनो प्रत्येक ओळीमधले स्पर्श व्यंजनामधले, तर ते काय आहेत? अनुनासिक आहे. या ठिकाणी प वर्गातील अनुनासिक सांगितलं ते म आहे. त्याच्यानंतर इथे थोडंसं फोड दिली आहे. खरं म्हणजे हा संधीमधला टॉपिक आहे. पित्ताज्ञा असं म्हटलेलं होतं त्या ठिकाणी. पितृआज्ञा या ठिकाणी पित्राज्ञा असं आहे, पितृआज्ञा. पुढे बघा इथे मूर्धन्य आपण पाहिलं. अनुनासिक तुम्हाला विचारलं आहे पुन्हा एकदा. हा तुम्हाला इथे काय दिसतंय? थोडंसं हे त्र सारखं दिसू शकतं काही जणांना. ओके. याला लहानपणी आपण त्र सुद्धा म्हणतो बऱ्याच वेळेस. तर हा काय आहे? न असा याचा उच्चार आहे. आणि तो जो त्र असतो ना मित्रांनो, तो त अधिक र, तो त्र वेगळा, ते जोडाक्षर तयार होऊन जातं त्या ठिकाणी किंवा संयुक्त व्यंजन तयार होऊन जातं. हा न आहे. त्याच्यानंतर ध जो आहे तो कोणत्या गटातील आहे असा एक प्रश्न आलेला आहे. मग हा कोणता गट? आपण बघतो त थ द ध न, तच्या गटामध्ये आहे. सरळ सरळ सोपं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जातं. पुढे अक्षराची व्याख्या केली होती. अक्षर कशापासून बनतं? तर व्यंजनामध्ये जर स्वर मिक्स केला आपण तर ते अक्षर बनतं. म्हणजे तुम्हाला मी या ठिकाणी समजा म्हटलो बघा इथे समजा मी गेलो आणि तुम्हाला म्हटलं की बाबा हे काय आहे, हे काय आहे, हे म, बरोबर, हे काय आहे? बघा याचा पाय मोडलेला आहे. पाय मोडणे याला हलचिन्ह असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये काय म्हणतात याला? हल असं म्हणतात. स्वराला हल असं म्हणतात. स्वर नसलेला. ओके. हलांत असंही याला म्हटलं जातं. म हे काय आहे? सध्या व्यंजन आहे. याच्यामध्ये जर मी असा अ मिक्स केला मित्रांनो तर याचं हे म बनतं की ज्याचा पाय मोडलेला नाही आणि हे आहे मग त्या ठिकाणचं अक्षर. म्हणजे अक्षर हे पूर्ण उच्चाराचं असतं ज्याच्यामध्ये स्वर असतो. आणि मग तुम्हाला जर विचारलं मी फक्त हे काय आहे तर हे स्वर सुद्धा आहे हा आणि हे अक्षर सुद्धा आहे. कारण पूर्ण उच्चाराचंच आहे. आता त्याला वेगळं काही त्याच्यामध्ये ॲडिशन करायची गरज आहे का? नाही. ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ज्यांनी लेक्चर पाहिलेलं आहे, ज्यांनी वर्णमाला हा टॉपिक मोरावाळंबी बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून वाचलेलं आहे, त्यांना हे लेक्चर अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. यात कोणतीही शंका नाही मित्रांनो. नक्कीच तुम्हाला कसं वाटतं हे लेक्चर मला कळवत चला. पुढे बघा. पुढचं या ठिकाणी पुन्हा उच्चार स्थानावरचा प्रश्न होता. व
चं उच्चारस्थान कोणतं आहे? तर हे दंतोष्ठी, हे एक वेगळं लक्षात ठेवायचं आहे. दंत, दात आणि ओठाचा वापर करून आपण वचा उच्चार करत असतो. तुम्ही करून बघा उच्चार. पुढे ग, क ख ग ग ग, कंठी उच्चारस्थान आहे. आपल्याला माहित आहे क ची ओळ जी आहे कंठी उच्चारस्थान. पुढे व्यंजनाबद्दल विधान होतं की उच्चार करताना अडथळा येतो ते कोण? व्यंजन, स्वर की स्वरादी काय? तर व्यंजन आहे. व्यंजनाचा उच्चार करताना आपल्याला त्या ठिकाणी हवेचा मार्ग अडवलेला असतो, ते तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. पुढे प्रचलित संयुक्त अक्षर जे आहे ते या ठिकाणी लिहा. बघा उद्ध्वस्त हा शब्द 4 पद्धतीने लिहिलेला होता आणि योग्य शब्द त्यामध्ये आपण शुद्ध शब्द म्हणूया तो कसा लिहायचा बघा. उद्ध्वस्त शब्द कसा लिहिलेला आहे, परीक्षेला आलेला आहे. पुढे दंत तालव्य तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं, त्यामध्ये चांदोबा हा शब्द दिला होता. चांदोबा, बरोबर. चांदोबा दंत तालव्य आहे. काय दंत तालव्य मित्रांनो? समजा चमचा म्हटलं मी, चमचा. आता माझ्या उच्चाराकडे नीट लक्ष द्या. मी जर चमचा म्हटलो ना, चमचा, अ जर म्हटलो ना, हा दंत तालव्य आहे. ओके, चमचा. पण मी जर म्हटलो चमचा, चमच्या, चमच्या, आता चमच्या जर म्हटलो मी, युक्त जर म्हटलो ना, तो तालव्य आहे. इथे चाच म्हणतोय, इथे लिहिताना चाच लिहितोय, पण उच्चारताना मी य जोडतोय, चमच्या. तर ते य जेव्हा जोडलं जातं तेव्हा दंत तालव्य, तेव्हा तालव्य, आणि अ जेव्हा जोडलं जातं तेव्हा दंत तालव्य. या ठिकाणी चांदोबा आहे, अयुक्त आहे. चा, आ हा स्वर आहे म्हणून याला आपण दंत तालव्य म्हणतो. पुढे बघा ओष्ठ्य, उष्टा उपमा, विशेष संपला. अल्पप्राण, महाप्राण बघितलेला आहे. प ची स्पेलिंग लिहून बघा, पी ए, सरळ सरळ अल्पप्राण आहे. पी एच ए जर केलं तर फ होऊन जातं, ते काय आहे? महाप्राण आहे. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न आलेला आहे, पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? 48 वर्ण या ठिकाणी आहेत, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर तो आलेला आहे की मराठी मुळाक्षरामध्ये स्वतंत्र व्यंजन कोणते? मित्रांनो ळ स्वतंत्र व्यंजन आहे, एक द्रविडी व्यंजन आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ळच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न जो तुम्हाला तोंडपाठाचा असला पाहिजे, कंपित व्यंजन कोणतं? तर र हे कंपित व्यंजन आहे. त्याचा उच्चार करताना त्या ठिकाणी कंप पावल्यासारखं होतो. पुढे रस्व ई जर बघितला तर तो दीर्घ स्वर आहे, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनुनासिक जर बघितलं तर तो अनुस्वार आहे, हे लक्षात घ्या. बघा अनुस्वार जो आहे ना, दोन पद्धतीने, एक त्याला आपण अनुस्वार केव्हा म्हणतो तर त्याचा स्पष्ट आणि कणकणीत उच्चार असेल तर, आणि त्याचा उच्चार जर नाकातून होत असेल तर त्याला आपण अनुनासिक असं म्हणतो. अनुनासिक आणि अनुस्वारातला फरक लक्षात ठेवा. आपण जी वर्णमाला म्हणतो आहे मित्रांनो, ही वर्णमाला म्हणजे ध्वनींची रूपं आहेत. वर्णमालालाच आपण मुळाक्षर असंही म्हणतो किंवा ध्वनिरूपं असंही म्हणतो. पुढचा एक खूप वेळेस विचारला गेला प्रश्न, वाक्यतेत राम वनात जातो, या वाक्यामध्ये किती मूलध्वनी आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला आहे आणि खूप एक्झामला, म्हणजे मी तर 5-6 वेळा हा रिपीट झालेला प्रश्न आहे. मूलध्वनी 14 आहे. आता बरेचसे मित्र जे नवीन असतील त्यांना कळत नसेल, अरे 14 मूलध्वनी कसे आले? आता बघा, राम वनात जाते, हे काय आहे मित्रांनो? जातो, राम वनात जातो, हे काय आहे? पहिला मुद्दा, हे काय आहे? वाक्य आहे. वाक्य कशापासून म्हणतं? शब्दांपासून. या ठिकाणी राम एक शब्द आहे, वनात एक शब्द आहे आणि जातो हा एक शब्द आहे. 3 शब्दांपासून काय बनलेलं आहे? राम वनात जातो हे वाक्य बनलेलं आहे. आता हे जे शब्द आहे, प्रत्येक शब्द हा कशापासून बनलेला आहे? अक्षरापासून बनलेला आहे. रा एक अक्षर आहे, म एक अक्षर आहे, अशा स्वरूपाचं. आता तुम्हाला याच्यातले मूलध्वनी ओळखायचे आहे, प्रत्येक शब्दाची फोड करायची आहे. रामची फोड कशी होणार? र अधिक आ अधिक म अधिक, हे बघा रचा पाय मोडलेला आहे, मचा पाय मोडलेला आहे, आणि शेवटी काय आहे? मच्या शेवटी काय येतं? हा स्वर असणार आहे ते. म्हणजे राम यामध्येच मूलध्वनी किती झाली? 4 झाले मित्रांनो. वनातची स्फोट कशी करणार तुम्ही माहिती आहे तुम्हाला? वचा पाय मोडलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणता स्वर आहे? कारण वच्या नंतर काय येणार आहे? अच येणार आहे. नामध्ये नचा पाय मोडलेला आहे, स्वर कोणता आहे पुढे? आ. पुढे तचा पाय मोडलेला आहे, त्याच्या पुढे स्वर काय येईल? म्हणजे वनातमध्ये बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे राममध्ये या ठिकाणी 4 आणि 6 10 झाले या ठिकाणी वर्ण. आणि आता जातोमध्ये ज अधिक आ, तोच त अधिक ओ, 4, 10 आणि 4 14. मित्रांनो अशा पद्धतीने ही 14 मूलध्वनी आहेत. तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. कोणतंही वाक्य आलं तर ओळखता आले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, मराठीमध्ये स्वर किती आहेत? मित्रांनो मराठीमध्ये 14 स्वर आहेत. आधी आपण 12 खडी म्हणायचो बघा, आता 14 खडी म्हणावी लागेल, कारण 12 खडीमध्ये 12 स्वर होते, आता 14 स्वर आहे. मग 2 कोणते वाढले? तर 2 ती इंग्रजी स्वर वाढलेले आहेत, अ आणि अ. कोणकोणते आहेत मित्रांनो मराठीमध्ये 14 स्वर? खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मराठीतील 14 स्वर. ओके. आणि काही जणांना हे माहीत असेल ते इंग्रजी स्वर कोणामुळे मराठीमध्ये आले आहे किंवा कोणी ॲड केले आहे. पुढे प्रश्न विचारला बघा, जोडाक्षरे क्ष आणि ज्ञ काय आहेत? जोडाक्षरे आहेत. मित्रांनो या क्ष आणि ज्ञला
आधुनिक मराठीच्या जी आरमध्ये काय शब्द दिलेले आहेत, किंवा आपण जसे इकडे स्वर म्हणतो आहे, व्यंजन म्हणतो आहे, स्वरादी म्हणतो आहे, तसं क्ष आणि ज्ञेसाठी एक नवीन कन्सेप्ट वापरलेली आहे. ती कोणती, ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओष्टी आपण बघितलेलं आहे. अनुनासिका तुम्हाला सांगितले मी, ग, न, 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 म ही 5 अनुनासिका आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर आणि आहा ही काय आहेत, स्वरादी आहेत. आणि आहा, अनुस्वार, आहा विसर्ग. स्वरादी का, तर यांच्या उच्चारा आधी स्वर येतो, अमच्या आधी स्वर येतो. म्हणजे अची फोड करायची झाली तर अधिक हा वरचा अनुस्वार, अशा स्वरूपाचे, म्हणजे स्वर आधी आहे म्हणून ते स्वरादी, अशा स्वरूपाची ती व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे वर्ण कशाला म्हणायचं, ही एक व्याख्या होती. तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना आपण वर्ण म्हणतो. सजातीय स्वर आ ई, सजातीय स्वर आहे. आणि आ सजातीय स्वर आहे. ई आणि ई सजातीय स्वर आहेत. संयुक्त स्वर कसे बनतात, तर 2 स्वर एकत्र आले की त्याचं संयुक्त स्वर बनतो. च वर्ग, च, छ, ज, झ यांचा दुहेरी उच्चार त्या ठिकाणी होतो. तुम्हाला मी सांगितलं तालव्य आणि दंत तालव्य. तालव्य ययुक्त, दंत तालव्य अयुक्त, ते नीट लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. पुढे बघा, आत्ता वरती जो प्रश्न विचारला मी तुम्हाला त्याच्या संदर्भात आणि हे इंग्रजीतून आले नवीन 2 स्वर आहे. कोणामुळे आले, तर अरविंद मंगळूरकर यांच्यामुळे हे स्वर आले आहे. त्याच्यानंतर द्वित्त कशाला म्हणायचं, द्वित्तची व्याख्या विचारली गेली मित्रांनो. एकच व्यंजन जर 2दा आलं तर ते जे संयुक्त व्यंजन बनतं त्याला आपण द्वित्त असं म्हणत असतो. शब्दातील जे शेवटचे अक्षर असते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला अंत्याक्षर असं म्हटलं जातं, अंत्य असं म्हटलं जातं. महाप्राण किती आहे, 14 आहे. स्पर्श व्यंजन किती आहेत मित्रांनो मराठीमध्ये, तर या 5 ओळी, कचट तप, मग ते 5 5 25 इतके स्पर्श व्यंजन मराठीत आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे पुन्हा शब्द विचारले गेले होते की जमाव हा काय आहे, दंत तालव्य आहे. जनाबाई दंत तालव्य आहे, किंवा या दंत तालव्याला दुसरे शब्द आहेत तेही प्रश्न आलेला आहे. दंत तालव्याला वर्ष असं म्हणतात, वर्ष. त्याच्यानंतर दंत तालव्याला दंतमूलीय असे सुद्धा म्हणतात मित्रांनो. दाताची जी मुळं असतात त्या ठिकाणी आपल्या जिभेचा स्पर्श होत असतो म्हणून याला दंतमूलीय असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पुन्हा मृदू व्यंजनावर प्रश्न आहे. ड आणि ढ मृदू व्यंजन, आपण कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन बघितलेले आहे. ट, ठ, ड, ढ. बघा ती ओळ जर बघितली तुम्ही, ट, ठ, ड, ढ. तुम्हाला सांगितलं पहिल्या 2 ओळी ज्या आहेत या कशाच्या आहे, कठोर व्यंजनाच्या. दुसऱ्या 2 ओळी मृदू व्यंजनाच्या. अनुनासिक सुद्धा मृदू आहे. मूलध्वनींनाच काय म्हणतात, वर्ण म्हणतात. प्रश्न आलेला आहे. ये काय आहे, संयुक्त स्वर आहे. मित्रांनो फसवणार आहे, ये वर कोणते कानामात्रा नाही आहे तरी सुद्धा तो काय आहे, संयुक्त स्वर. पुढे आकारविल्ले मांडणी करा, हा एक नवीन स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला नीट करून ठेवायचा आहे. तिडिक, तितिक्षा, तिरमिरी, तिळतिळ सरळ आहे. बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, ती, 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 पहिले सगळ्या ठिकाणची हे कसे आहेत, अक्षर सारखे आहे, म्हणजे ती तुम्हाला सगळ्या ठिकाणी कट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुढे 2 नंबरच्या अक्षरावर, म्हणजे ड, त, र, ळ वर सरळ आहे. 1 नंबरला ड येणार आहे, 2 नंबरला त येतो आहे, नंतर र. तुमचं सगळं वर्णमाला पाठ असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवघड जाणार नाही. पुढे सवर्ण स्वर आहे. सवर्ण स्वर म्हणजे काय, तर जे समस्थानी येतात, समप्रयत्नाने उत्पन्न होतात त्यांना सवर्ण स्वर असं म्हटलं जातं. वर्णमालेलाच आपण मुळाक्षर असं म्हणतो. मग वर्णमालेमध्ये कशा कशा समावेश होतो मित्रांनो, तर स्वरांचा, स्वरादीचा, व्यंजनाचा. मला खाली उत्तर द्या, मराठीमध्ये किती स्वर आहेत, मराठीमध्ये किती स्वरादी आहेत आणि मराठीमध्ये किती व्यंजन आहेत. व्यंजनांचे कोणकोणते प्रकार आहेत ते सुद्धा ज्यांना माहीत असेल, ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी सांगायचं आहे. पुढे पुन्हा विचारलं होतं की चरित्र हा शब्द कोणता आहे, तालव्य की दंत तालव्य. सरळ आहे तालव्य. चरित्र अयुक्त आहे, हे चरित्र ययुक्त आहे, सॉरी तालव्य. त्याच्यानंतर आकारविल्य मांडणे आपण जी वरती बघितली तिडीकची, तशीच ती प्रवचन, प्रवन, प्रवर. बघा या ठिकाणी प्रव, प्रव, प्रव सगळ्या ठिकाणी सारखं आहे. ते कटच करून टाकायचे पहिले 2-2 अक्षर. नंतर तुमचं च, न, र, र वरून सुरुवात होते आहे सरळ, त्याच्यावरून या ठिकाणी क्रम लागतात. त्याच्यानंतर अनुनासिक कशाला म्हणायचे त्याची एक व्याख्या विचारली होती. नाकाद्वारे उच्चार होतात त्यांना आपण अनुनासिक म्हणतो. व्यंजनांना अक्षरत्व यायचं असेल तर काय करावं लागेल, व्यंजनामध्ये स्वर मिक्स केला की अक्षरत्व येतं. परसवर्ण कसे लिहिलेले आहेत बघा, हे पंडित, चंचल, गंगा, म्हणजे ते अनुस्वार गायब करून तिथे हा अनुनासिक आपण घेतो त्याला काय म्हटलं जातं, परसवर्ण. पुढे व्यंजनांचे ते प्रकार सुद्धा आहे मोरावळंबीमध्ये दिले, म्हणजे शेवटी उभादंड असलेलं ख, ग बघा दिसतंय तुम्हाला, अर्धदंड असलेलं ट, ठ, शेवटी स्वतंत्र उभादंड असलेलं ग, न, श, मध्ये उभादंड असलेलं क, फ. हे तुम्हाला सरळ सरळ निरीक्षणावरून याचे उत्तर देता येईल. दंत्यमध्ये दाताची लस, हां हे दंत्यचं एक शॉर्टकट राहिलं आहे आपलं. दंत्य व्यंजनं जर तुम्हाला ओळखायला सांगितली तर तुमच्यासमोर एक शॉर्टकट मी देऊन ठेवतो, दाताची लस. दाताची लस काय आहे तुम्हाला, दाताची लस, दात म्हणजे दंत्य, ओके.
दाताची लस, दातवरून दंत्य आणि त वरून काय त थ द द न, त वरून काय त थ द द न, आणि पुढे लस हे दोन शब्द सुद्धा वर्ण सुद्धा याच्यामध्ये येतात दंत्यमध्ये. दाताची लस लक्षात ठेवा. दाताची, द म्हणजे दंत्य, त म्हणजे त थ द द न, आणि लस म्हणजे ल आणि स. दाताची लस दंती व्यंजन ओके होऊन गेले. रची जोडाक्षर लिहिण्याची किती पद्धती आहेत, तर 4 पद्धतीने जोडाक्षर लिहिले जातात. जसं की तुम्हाला मी बोललो, अर्क या पद्धतीने एक जोडाक्षर आहे, वरती रपार आहे. त्याच्यानंतर मुऱ्हा, मुरामध्ये या ठिकाणी मध्यभागी हा र आहे. पुढे जर बघितलं तुम्ही व्रत, व्रतमध्ये हा अशा पद्धतीने र आहे. त्याच्यानंतर ट्रकचा हा खाली र आहे. अशा पद्धतीने 4 पद्धतीने रची जोडाक्षर लिहिले जातात. पुढे हाही प्रश्न जसाचे तसा मोरावळंबीमधील, म्हणजे तुम्हाला मी तर म्हणतोय मोरावळंबी हे या सरांचं पुस्तक हे जसंच्या तसं पाठ करून ठेवा मित्रांनो. मोरावळंबी जर तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवलं तर मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पडणार आहेत. आणि मी जे प्रश्न घेतो आहे हे व्यवस्थित करा. हे व्हिडिओ लेक्चर्स पुन्हा पुन्हा बघा. सगळे मराठीमध्ये आउट ऑफ, म्हणजे ज्यांना तलाठी बनायचं आहे, ग्रामसेवक बनायचं आहे, PSI STI SO बनायचं आहे, कंबाईनमध्ये कोणतीही एक्झाम असू द्या, त्या ठिकाणी मराठीला आउट ऑफ मार्क्स पाहिजे तुम्हाला. पुढे आडका हा शब्द जो आहे याच्यामधला अचा उच्चार कसा आहे, तोकडा आहे. त्याला निभृत किंवा आखडू उच्चार असंही म्हटलं जातं. मराठीमध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली वर्ण कोणते, तर रू, त्र आणि न म्हणतो आपण त्याला थोडक्यात, आणि रू असे हे 3 वर्ण मराठीमध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यानंतर व्यंजन जे असतं त्याच्या उच्चारासाठी स्वराचं सहाय्य लागतं. दंत्य, दाताची लस तुम्हाला मी लक्षात ठेवायचं सांगितलेलं आहे. स्वर कशाला म्हणतात, तर पूर्ण उच्चाराचा वर्ण असतो त्याला स्वर म्हणतो आपण, अपूर्ण उच्चाराचा वर्ण असतो त्याला व्यंजन म्हणतो. बिंदूचा खणखणीत उच्चार केला तर त्याला अनुस्वार असं म्हटलं जातं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे या ठिकाणी संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर. धृतराष्ट्रामध्ये किती व्यंजन आहेत असं विचारलेलं होतं. 6 व्यंजन आहे. सरळ सरळ धृतराष्ट्राची फोड करून बघा मित्रांनो. ध हे एक व्यंजन आहे. ते जे रू आहे खाली तो स्वर आहे. त हे दुसरं व्यंजन आहे. त्याच्यानंतर र हे तिसरं व्यंजन आहे. त्याच्यानंतर श हे 4थं व्यंजन आहे. ट हे 5वं व्यंजन आहे. पुन्हा र हे 6वं व्यंजन आहे. 6 व्यंजनं धृतराष्ट्रामध्ये आहेत. स्वर सोडून द्या. विसर्ग जो आहे तो कोणता वर्ण आहे, व्यंजन आहे, तर कंठ आहे. आहा जे आहे ना हे कंठमध्ये जातं, हे लक्षात ठेवा. वरती मी सांगायला विसरलो होतो. म्हणजे क ची पूर्ण वळ ह आणि आहा ज्याला म्हणतो आपण ते कंठ आहे. त्याच्यानंतर वृद्ध्यादेशची फोड कशी केली आहे ते जरा नीट लक्षात घ्या. वृद्ध्यादेश व अधिक रू, रू ध्या द येई, वृद्धी अधिक आदेश याची ती फोड या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. वृद्ध्यादेश विचारले गेले आहे. मराठीमध्ये क्ष आणि ज्ञला कोणी स्थान दिलं, तर सबनीश यांनी स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर मूळाक्षर किंवा वर्णमाला ही काय असते, तर मूलध्वनींची यादी असते. अशा स्वरूपाची व्याख्यासुद्धा विचारली गेली आहे. पुढे संस्कृतमधून न आलेला परंतु द्रविडी भाषेतून आलेला मूर्धन्य वर्ण कोणता, तर तो ळ आहे. हे लक्षात ठेवा. रूट रशळ. ओके. संयुक्त स्वर 2 विजातीय स्वरापासून तयार होतो. जोडाक्षरामध्ये प्रथम येणारं व्यंजन हे अपूर्ण उच्चारलं जातं. त्याच्यानंतर अंत्य अक्षर जे असतं, अंत्य जे हे म्हणतो आपण तो निभृत, त्याला अर्धवट किंवा अपूर्ण असं स्वरूपानं उच्चारलं जातं. हे बघा, पान, जवळ, कपाट याच्यामधले अंत्य हा निर्भृत आहे. फक्त इथे करवत हा शब्द जो आहे त्यातला ल हा त्या ठिकाणी लांबट उच्चार आहे. पुढे मूल स्वर कोणकोणते आहे तुम्हाला जे बोललो मी, रस्व स्वर इ उ रू रू असे पहिले 5 रस्व स्वर आहेत. ज्याच्यात आता हा इंग्रजी स्वर सुद्धा रस्व आपण म्हणतो आहे. पुढे कृदंत कशाला म्हणायचे, तर धातूंना विविध प्रत्यय लागून जे अपूर्ण क्रिया दर्शवल्या जातात त्यांना कृदंत म्हटलं जातं. संस्कृत धातू साधिते त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे. पुजारी, पिंजारी, कडी ही संस्कृत धातू साधित आहेत. पुढे इ उ रू याचं जर रूपांतर य व र असं होत असेल तर त्याला आपण यनादेश म्हणतो. आणि याचे उलट होत असेल यचं इ, वचं उ, रचं रू, तर त्याला संप्रसारण असं म्हणतात. या 2 कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. बिंदूचा खणखणीत उच्चार झाला तर त्याला अनुस्वार म्हणतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मराठीतील जी वर्णमाला आहे या वर्णमालेवरील विविध स्वरूपाचे प्रश्न कसे येतात, एक जवळपास 200 प्रश्न आहेत, पण 100 म्हणजे रिपीट नाही आहे असे एक 100 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता असं माझं तरी या ठिकाणी ठाम मत आहे. तुम्हाला काय वाटतं आहे ते कळवत चला. आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे, कोणत्या टॉपिकवर बनवायचे मला सांगत चला. मी नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या अभ्यासामध्ये सहाय्य करण्याचा प्रयत्न करेल. चला तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.